राम राम मंडळी. कावळ्याचं सिल्क आज गाव लावलंय. मस्त चहाचा लाभ घेतोय मी सकाळी सकाळी. तेजसला पण दिलाय चहा. कसं आहे आमच्या घरी आला म्हणजे पाहुणचार केला पाहिजे त्याचा. रोज महत्वाचं काम करतो. काल पाईपलाईन फोडली त्यांनी साईडवरती. कशी काय फोडली रे? फुटली फुटली. व्यवस्थित लक्ष देऊन काम नाही केलं, पाईपलाईन फोडून टाकली साहेबांनी. एक मिनिट थोड्याशा गप्पा मारू आपण. हा चहा ठेवलेला आता मस्त. काय काय चाळण केली त्या पाईपलाईन. हा पाईपलाईनची पूर्ण चाळण केली. जे आयचा पाईप होता सगळं फोडून टाकलं साहेबांनी. तर आज आम्हाला जायचंय राजगुरुनगरमध्ये, राजगुरुनगर खेड. कालचं आमचं जे परवाचं जे प्लम वॉलचं काम होतं ते सगळं आमचं संपलेलं आहे, पूर्णपणे एंड झालेलं आहे त्या कामाचा. आज आपल्याला जायचं आहे राजगुरुनगरमध्ये. नवीन प्लॉटचं डेव्हलपमेंटचं काम भेटलेलं आहे आम्हाला. अजून जाईल 4-5 दिवस जाईल ते काम. तर तिथून पुढे अजून दुसऱ्या साईड आहेत, पण तात्पुरतं हे आम्हाला आज कंप्लीट करायचं आहे. तर आजचा दुसरा दिवस आहे त्या साईडवरती. आज जायचं आहे. गेल्यानंतर थोडंसं क्लिनिंग वगैरे ह्या सगळ्या मायनर गोष्टी करून कामाला सुरुवात करायची आहे. तो मिळते भाई लोग साईड पे जाने के बाद. आत्ता निघालो आम्ही साईडवरती. हा प्राणी इथून असा गुप्त मार्गाने चाललाय. तेजस. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे आपल्या ब्लॉगचा 4था दिवस. म्हणजे आजचा आपला 4था ब्लॉग आहे. आत्ताच मशीन जवळ आलोय. मशीनचं थोडंसं क्लिनिंगचं वगैरे काम चालू आहे. हे तेजस आलेलं आहे इकडं. तेजसचं काहीतरी क्लिनिंगचं काम चाललंय, बघू नंतर. तर आपल्याला हे रोड वगैरे सगळे फायनल करायचे होते. थोडंसं क्लिनिंगचं काम संपलं की तुम्हाला दाखवतो आम्ही काल काय काय काम केले ते. तर मित्रांनो आत्ता वाजले दुपारचे 3. आमचं थोडं ड्रेनेजचं काम चालू होतं, मार्किंग वगैरे घ्यायचं. तेजस साहेबांनी ते घेतलेलं आहे. तेजस सर अजून काय काम बाकी आहे का आपलं? नाही ना. काय करताय तुम्ही? चलन बघतो. ठीक आहे चलन वगैरे बघा. साईडवरती कोणीच नाही. जसं वनवासात कसे आम्ही दोघंच आहे तसे आम्ही दोघंच बसलेलो आहे. काय रे तेजस? अजून थोडं काम बाकी आहे. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हे इथपर्यंत हे जे मार्किंग केलं एवढं आम्हाला उकरायचं आहे अजून. त्याच्यानंतर ही माती वगैरे हे सगळे लेवल करून द्यायचं आहे. बरेच अजून काम बाकी आहे. अजून 1-2 दिवस जाईल काय? 2 दिवस. हा 2-3 दिवस जाईल. रस्त्याला हवारी अजून रस्त्याची हवारी आहे, म्हणजे ड्रेनेज झाल्यानंतर हवारी आहे. अजून बरंच काम बाकी आहे. पाईप पण लावायचे आहेत का? पण एकदाच सांगत जा. हळूहळू विसरतो तेजस आमचा. तेजस सरांवर यंत्रणा सोपवलेली आहे. आता तेजस करतोय बऱ्यापैकी काम. व्यवस्थित स्लोप द्यायचा. स्लोप जर फसला आणि ड्रेनेजचं पाणी जर आलं नाही मी येतोय. असं नको व्हायला. एकदा झालं होतं, तिकडं स्लोप द्यायचा, तिकडं स्लोप आला नाही. तिकडं पाणी जायचं नाही, तिकडंच पाणी गेलं. सगळं हार्ड लागलंय खाली. असं व्हायब्रेट होतं आम्ही. असं बळच कुठं बाबा. बाबा काठी घेऊन आले. मारतात करतात काय आपल्याला? नाही बाबा येणेच फोडली. काल पाईपलाईन फोडली ना, ते बाबा बघा काठी घेऊन आले. 1 मिनिट दिसत नाही इकडून. ते बाबा काठी घेऊन आले. काल तेजसनी पाईपलाईन फोडली त्यांची. आज बाबा त्याला फोडणार आहे. काही होऊ शकतं तेजसच्या सोबत. असं नको करू बाबा. नाही निघणार ते. अजून पुढे घे मशीन. पुढचं उघडून मग असं कटिंग करायचं. काय विषय झालेला? हा सांगितलं नाही तुला? तब्बल अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर तेजस साहेबांनी पाईपलाईन चुकवलेली. सगळी वाकडे तिकडे करून टाकली. कसं वाटतंय सर तुम्हाला पाईपलाईन वाकडी केल्याबद्दल? वाकडी कुठे झाली? व्यवस्थित. अरे माणसं वाकडी झाली ती. दगड वाकडी. दगड आता काय दगड मध्ये आल्यावर काय मग काय उकरायच नाही व्यवस्थित. क्या हुआ तेरा वादा. काय नाही. तेजसने सगळी पाईपलाईन चुकवली आहे आणि आता कबुली पण करत नाही. काहीतरी सांगा तुम्ही केलेल्या कामाबद्दल. हार्ड आहे मग काय तसं सोडून द्यायचं का? ते उकरायला लागणार माऊली. त्याला ब्रेकरच लागणार. ब्रेकरवर जोर नाही का? त्याला ब्रेकरला पैसा जास्त. तेजस म्हणतो ब्रेकरला पैसा जास्त आहे.
लोकांचं वाटोळ झालं तरी चालेल, तुम्ही सुखात राहा, तुम्ही मोठे व्हा फक्त. पाईपलाईन फुटली नाही काल, तेजसकडून चुकून फुटली होती पाईपलाईन. असंच थोडंसं होत राहतं काय तेजस. अजून मला ऑपरेटर व्हायचं म्हणवा. ऑपरेटर झाल्यावर आहे मी. ऑपरेटर कसला नल्ला ऑपरेटर आहे तू. ठीक आहे, आम्हाला काम करायचं थोडंसं अजून. इथून इथपर्यंत अजून बाकी आहे आमचं. एक 100 फूट अजून बाकी आहे. 1 तास 2 तास 6 वाजेपर्यंत फायनल करून परत मला हायकोर्टाला घेऊन पिंपरी चिंचवडला जायचं. ठीक आहे, आधी काम फायनल करून घेऊ, त्याच्यानंतर आपल्या गप्पा मारू. तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 6 आणि फायनली आमचं आजचं काम संपलेलं आहे. प्रमाणाच्या बाहेर दमलाय तुमचा भाऊ, प्रमाणाच्या बाहेर. तुम्हाला दाखवतो आज किती दगड होते साईडवरती. ठीक आहे, इथंच एक दिसतोय, खिडकीतूनच दिसतोय बघा. इथं एक दगड, इथं एक दगड. त्याच्याच गेलाय गाडी आणायला. घरी जायचं आम्हाला, थोडंसं काम आहे घरी. आज आपल्या ब्लॉगिंगसाठी जो माईक मागवला होता, म्हणजे आदित्यने आपल्याला जो गिफ्ट दिला होता, तो माईक फायनली आलेला आहे. आत्ता उद्यापासून आपला कंटिन्युअसली ब्लॉग येणार आहे 100%. इथं आपल्याला सेटअप करायचं आहे अजून. एक मित्र बोलला होता मला की इथं लावून देतो तुला, सगळा सेटअप करून देतो, म्हणजे सगळ्या अँगलनी तुला शूट करता येईल. पण अजून आपल्याला ते भेटलेलं नाही आहे. भेटेल, लवकरच भेटेल. आत्ता फक्त हे ड्रेनेजचं वगैरे सगळं खोदकाम करायचं होतं. ही रस्त्याची ही माती सगळी एक्सकव्हेशन करायची होती, ती त्यांना करून दिली. आता उद्या आम्हाला रस्त्याचं लेआउट भेटेल. रस्त्याचं लेआउट भेटलं की आतला एक इंटरनल रोड आमचा फक्त खोदकाम करायचा बाकी आहे. उद्या सकाळी ड्रेनेजचे पाईप पण येणार आहेत. पाईप आल्यानंतर मग परत लेबर वगैरे सगळे आले की आम्हाला ड्रेनेजचे पाईप वगैरे सगळे व्यवस्थित लावून द्यायचे त्यांना. त्याच्यानंतर मग परत मुरूम वगैरे हे असं सगळं काम चालू राहणार आहे. पण आनंद एका गोष्टीचा आहे की आपला फायनली आत्ता माईक आलेला आहे. अजून थोडा सेटअप आपला चालू आहे, म्हणजे परचेस करायचा चालू आहे. पण सध्या लगेच नको, कारण आता सीझन चालू आहे, कामाचा लोड आहे आणि लगेच काय जमणार नाही. ठीक आहे, फायनली आमचा माणूस गाडी घेऊन आलेला आहे. आम्हाला जायचं आहे घरी. आता भेटू डायरेक्ट घरी गेल्यानंतर.